नमस्कार. उत्तरायण अभिवाचन भाग 22. उत्तरायण अभिवाचन भाग 22. समान हो ध्येय हृदय मन. समानी व आकुतिः समाना हृदयानि वः समान वस्तु मो मनो यथाव सुसहासती. अर्थात हे मानवांनो, तुमचे ध्येय समान असू दे, तुमचे हृदय समान हो, तुमचे मन समान हो, ज्याद्वारे तुमचा आपसातील व्यवहार समानतेने होऊ शकेल. आजच्या धावपळीच्या युगात हजारो वर्षापूर्वी निर्माण झालेल्या अपौरुषेय अशा ऋग्वेद सूक्तातील हा विचार किती सुंदर आहे बरं. संघटन शास्त्राचा गाभाच मुळात समानतेवर आधारला असतो. संघटन मंत्र म्हणून वरील मंत्राचे महत्त्व आहे. काय बरं आहे या मंत्रात दडलेलं? ध्येयाची समानता, हृदयाची समानता आणि मनाची समानता असल्याशिवाय विद्यमान जगतातील समस्त जीव सुख समाधानाने जगण्याची आशाच करू शकत नाही. ध्येय, हृदय आणि मन जर एकाकार झाले तर मनुष्याला काहीही कष्टसाध्य नाही. युवकांनी जरा सखोल चिंतन केल्यास ऋग्वेदातील या संघटन मंत्राचे महत्त्व आणि गूढार्थ लक्षात येईल. समान ध्येय. प्रत्येक मनुष्याचे एक निश्चित असे ध्येय असणे आवश्यक आहे. ध्येय नसेल तर आपण आपापली निहित कार्ये योग्य प्रकारे करू शकणार नाही. एकदा ध्येय निश्चित झाले की ते प्राप्त करण्यासाठी साधनांची जुळवाजुळव आणि त्या साधनांच्या संयोगाने आपली स्वतःची कर्मशक्ती वापरून सन्मार्गाचा पथ चालवून ठरवलेले ध्येय आपण सहज गाठू शकतो. ध्येय निश्चित झाले, साधने निश्चित झाली तर ध्येयप्राप्ती विनासायास होईल अशी हमी देता येत नाही. कारण अनेकदा ध्येयप्राप्तीच्या मार्गावर अनेक प्रतिरोध उभे असतात. मग अशावेळी काय करावे? तर संकटांना, अवरोधांना न डगमगता दृढतेने त्यांच्याशी दोन हात करणे हेच प्रभावी उत्तर आहे. उदाहरणार्थ, जसे नागपूरहून निघालेल्या एक्सप्रेसचे निर्धारित लक्ष, ध्येय जर मुंबई हे स्टेशन असेल तर ही गाडी रस्त्यात तांत्रिक बिघाडाने काही काळ एका स्टेशनवर थांबली तरीही विलंबाने का होईना ती आपले निर्धारित ध्येय म्हणजे या उदाहरणामध्ये मुंबई गाठेलच. या उलट जर गाडीचे लक्ष मुंबई निर्धारित नसते तर त्या स्थितीत गोंधळ ओढण्याची पूर्ण शक्यता आहे. बाल्यावस्थेत विद्यार्जन, युवावस्थेत अर्थार्जन, गृहस्थी जीवन आणि वृद्धावस्थेत मोक्षार्जन हा ध्येय समानतेचा पाया आहे. समान हृदय. समान हृदय असणे यातील आशयगर्भ असा की जर ध्येय समान असले तर समान ध्येय असलेल्या व्यक्तींमधील हृदयातील भावना देखील समान होऊन जातात. आपले हृदय शुद्ध, पवित्र आणि निर्मळ विचारांनी भारलेले असेल तर कोणत्याही दुर्भावनेशिवाय सत्कर्म करण्याच्या प्रेरणा आपोआप जागृत होतात. जर हृदयात विद्वेषाचा दावानल धगधगत असेल तर जीवन हे ध्येयविन्मुखच होणार. हृदयात कामना असाव्यात पण त्या कोमल आणि वासनारहित असतील तर ध्येयप्राप्तीसाठी अनुकूल कंपने निर्मित होत जातात. समान मन. अर्थात प्रत्येक मनुष्याचे मन शुद्ध विचारांनी युक्त असावे. आधुनिक परिभाषेत बोलायचे झाल्यास इंटरनेट हे माहितीचे जटिल असे जाळे आहे. अनेक प्रकारची अनुकूल, प्रतिकूल, बरी, वाईट, सत्य, असत्य माहिती यावर उपलब्ध आहे. मन हे देखील हजारो विषयांचे जाळे आहे. अनेक चांगले वाईट विचार मनात सतत येत राहतात. आता अशा वेळी मनुष्याची कसोटी लागते कोणत्या विचारांनी प्रेरित होऊन कार्य करावे. ते तर सर्वस्वी आपल्या हातात आहे. चांगल्या विचारांच्या प्रभावाने केलेल्या कार्याचे परिणाम देखील चांगले असतात. म्हणूनच यजुर्वेदातील 34व्या अध्यायात मनाला शिव म्हणजे शुभ विचारांनी संकल्पित होण्याची प्रार्थना केली आहे. यज्जाग्रतो दूरमुदयति देवं तदुसुप्तस्य तथैवैति दूरंगमं ज्योतिषां ज्योतिरेकं तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु. जर आपले मन हे शुभसंकल्पनायुक्त विचारांनी युक्त असेल तर निश्चितच आपण सुखेनैव जीवन जगू शकतो. तात्पर्य हेच की कोणतेही कार्य, त्या कार्याचे साफल्य हे त्या ध्येय, मन आणि हृदय यातील समानता म्हणजे समन्वयाधारित असते. भारतीय संस्कृतीतील वेद हे समभावाचा, समन्वयाचा आणि समरसतेचा संदेश देणारे आहे. वेदांमध्ये कोणत्याही जाती धर्माचा उल्लेख नाही. वेदातील समानतेचा आशय
प्रत्येक प्राणीमात्रातील ध्येय, मन आणि हृदयाची समानता आहे. आजच्या जीवघेण्या प्रतिस्पर्धेत जिथे येन केन प्रकारेण साम दाम दंडभेद वापरून सत्ता, प्रतिष्ठा आणि अर्थप्राप्ती केली जाते, तिथे ध्येय आणि मन आणि हृदयाची समानता साधली जाऊ शकेल का? निश्चितच यासाठी प्रवाहाच्या विपरीत पोहावेच लागेल. कर्तव्य, कठोर इच्छाशक्ती आणि सकारात्मक प्रेरणेने हे सहज साध्य आहे. म्हणून या पुरुषोत्तम मासातील या उत्तरायण अभिवाचनामध्ये म्हणावेसे वाटते, सुखी समृद्धी होईल जीवन, समान हो ध्येय हृदय मन, समान हो ध्येय हृदय मन. उद्या पुन्हा भेटूया रात्री 8:30 वाजता उत्तरायण अभिवाचनाच्या भाग 23मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. शुभरात्री. जय श्रीराम.